आणीबाणी घोषित करण्यात आलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय ट्विट करत सांगितलं आहे? जय हिंद, भारत माता की जय। ही ज्या क्षणाला बातमी आली त्या क्षणी देवेंद्र फडणवीस यांनी एक्स वरती ही पोस्ट टाकत आपल्या भावना या हल्ल्याबाबतच्या व्यक्त केलेल्या आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आपण एक्सची पोस्ट आपण बघितलेली आहे। महत्त्वाच्या अपडेट्स आपल्याकडे आहेत, पण तत्पूर्वी बहावलपूर बद्दलची एक माहिती द्यायची आहे की मगाशी जो मी तुम्हाला मॅप ग्राफिक्स दाखवला की बहावलपूर बद्दलची काय माहिती आहे। आपण जर पुन्हा ते मॅप दाखवू शकलो तर बहावलपूरची माहिती तुम्हाला कशा प्रकारे ते महत्त्वाचं होतं, बहावलपूरचा स्ट्राईक का महत्त्वाचा आहे। माझ्या मागे जो तुम्हाला मॅप दिसतो हे ठिकाण जिथे भारताने आज भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राईक केला, बहावलपूर हे ठिकाण खूप महत्त्वाचं आहे। बहावलपूर का महत्त्वाचं आहे? हे जैश ए मोहम्मदचं बहावलपूर हे या दहशतवादी संघटनेचं केंद्र होतं। 1999 मध्ये जेव्हा IC-814 हे विमान अपहरण करण्यात आलं होतं तर त्यावेळेस अपहृत प्रवाशांच्या बदल्यात मसूद अझहरची सुटका करण्यात आली होती। त्यानंतर या गटाने भारतात अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये भाग घेतला होता, ज्यामध्ये 2000 साली जम्मू काश्मीरमधल्या विधानसभेवरचा हल्ला होता, जम्मू काश्मीर 2001 मधला संसदेवरचा भारताचा हल्ला होता, 2016 मध्ये पठाणकोटमध्ये इंडियन एअरफोर्सच्या बेसवरचा हल्ला असेल, 2019 मधला पुलवामाचा आत्मघातकी जो हल्ला होता त्याचं सगळं प्लॅनिंग, त्याची सगळी मुळं याच बहावलपूरमध्ये। त्यामुळे आज फक्त पहलगामचाच नाही तर या सगळ्या आतंकवादी या दहशतवादी हल्ल्यांचा एक प्रकारे आज हिशोब इथे चुकता करण्यात आला आहे बहावलपूरच्या टेररिस्ट कॅम्प्सवरती। ज्या प्रकारे भारताने आज भारताच्या सैन्याने एअर स्ट्राईक करत त्यांना जोरदार त्यांचं कंबरडं तिथे मोडलेलं आहे। मसूद अझहर ज्याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे, तो एप्रिल 2019 नंतर सार्वजनिकरित्या कुठलाही दिसला नाही। या संघटनेची स्थापना त्याने जानेवारी 2000 मध्ये केली होती। त्याला पाकिस्तानच्या ISI आणि त्यावेळेसच्या अफगाण तालिबान नेत्यांकडून ओसामा बिन लादेन आणि पाकिस्तानमधील काही दहशतवादी संघटनांकडून त्याला मदत मिळाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। दुसरं महत्त्वाचं ठिकाण जे आहे ते आहे मुरीद के पुन्हा सांगतो का महत्त्वाचं आहे। लाहोरपासून फक्त 30 किलोमीटर अंतरावरती आहे। लक्षात घ्या, 30 किलोमीटर अंतरावरती असलेलं ठिकाण हे किती महत्त्वाचं आहे। मुंबईचा विचार करायचा तर मुंबई ते ठाणे एवढ्याच केवळ अंतरावरती 30 किलोमीटरवरती मुरीदके आहेत। मुरीदके आणि लाहोरचं अंतर किती आहे? 30 किलोमीटर, म्हणजे पाकिस्तानच्या अगदी जवळ जाऊन भारताने हा हल्ला इथे केला। मुरीदके का महत्त्वाचं आहे? मुरीदके लाहोरपासून जवळ असला एक सगळ्यात मोठा फायदा, पाकिस्तानच्या घरात जाऊन पाकिस्तानचं आपण म्हटलं की त्याच्यावरती हल्ला केला, त्यांचं कंबरडं दहशतवादांचं मोडलं आहे। लाहोरच्या जवळ पाकिस्तानातल्या पंजाब प्रांताची राजधानी असणाऱ्या लाहोरमध्ये ज्याच्या मुख्यमंत्री आहेत मरियम शरीफ, त्या मुरीदकेमध्ये 1990 पासून लष्कर ए तैयबाचं इथे हेडक्वार्टर होतं। हाफिज सईदच्या नेतृत्वाखाली ही लष्कर ए तैयबा तिथे काम करते। 26/11चा मुंबई हल्ला, तसंच जम्मू काश्मीर, बँगलोर आणि हैदराबाद इथे झालेल्या दहशतवादी कारवायांसाठी सुद्धा हेच LET लष्कर ए तैयबा जबाबदार आहे। हाफिज सईद जो LETचा गूढ मास्टरमाइंड आहे, त्याला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने दहशतवादी संघटना त्यांना LETला घोषित केलं होतं। त्यानंतर त्याची नावं बदलली। भारताच्या सर्वाधिक वांछित दहशतवाद्यांच्या तो यादीत आहे। त्यामुळे आज मी तुम्हाला यादी दाखवली या सगळ्या हल्ल्यांचा, आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेसाठी, मुंबईतल्या जनतेसाठी हा जो एअर स्ट्राईक आहे मुरीदकेचा एअर स्ट्राईक म्हणजे फक्त पहलगामचाच नाही तर 26/11च्या सुद्धा हल्ल्यांचा एक प्रकारे हिशेब आज भारताने चुकता केला। महत्त्वाची एअर स्ट्राईकची ठिकाणं जिथे आहेत भारताने याच्यामध्ये पाकिस्तानात सुद्धा काही ठिकाणी आपण एअर स्ट्राईक केल्यात। महत्त्वाची सकाळी 10 वाजता संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे। या सगळ्या हल्ल्याबाबतच्या कशा प्रकारे हा करण्यात आला याची माहिती पंतप्रधान मोदींनी सुरक्षा समितीची बैठक बोलवलेली आहे आणि त्याच्यानंतर ही पत्रकार परिषद होणार आहे, ज्याच्यामध्ये 11 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे। त्याच्या आधी कदाचित प्रेस कॉन्फरन्स होईल आणि त्याच्यानंतर ही बैठक असणार आहे। परराष्ट्र, संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालयाची ही संयुक्त पत्रकार परिषद असणार आहे। सकाळी 10 वाजता या पत्रकार परिषदेमध्ये या हल्ल्याबाबतची माहिती देण्यात येणार आहे। संयुक्त पत्रकार परिषद परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाची एकत्रित प्रेस कॉन्फरन्स होणार आहे। पहलगाम हल्ल्यातील पीडितांची सगळ्यात पहिली प्रतिक्रिया आता समोर येत आहे। ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आपल्या समोर या क्षणाला भारतीय लष्करानं बदला घेतला। संजय द्विवेदी यांनी इथे ही प्रतिक्रिया दिलेली आहे। संजय द्विवेदी हे पहलगाम हल्ल्यामध्ये जे मृतक आहेत शुभम द्विवेदी याचे वडील आहेत, त्यांनी ही प्रतिक्रिया दिली की भारतीय सैन्याचा अभिमान आहे। त्यांनी ही झी मीडियाला दिलेली प्रतिक्रिया आणि त्यांना यावेळेस अत्यंत भाऊक होऊन त्यांनी प्रतिक्रिया दिली। त्यांना अश्रू देखील अनावर झाले होते। ही पीडितांची, तिथल्या पीडित कुटुंबियांची पहिली प्रतिक्रिया आहे। भारतीय सैन्याने आज हा बदला घेतला आहे। भारतीय सैन्यानं
बदला घेतला आहे आणि त्याच्याबद्दल त्यांना नक्कीच त्याचा अभिमान आहे. आणि खरंच या कुटुंबियांना ज्या वेदना झाल्या होत्या त्याच्यातली पहिली प्रतिक्रिया. पुढची ब्रेकिंग न्यूज. राजनाथ सिंग ही सगळ्यात पहिलं ट्विट. मगाशी माझ्या प्रतिनिधी उर्वची कोणा सांगत होत्या, राजनाथ सिंग यांनी सगळ्यात पहिली प्रतिक्रिया दिली होती, भारत माता की जय. अशाच प्रकारचं ट्विट मगाशी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं बघितलं होतं. अनेक नेते, किरण रिजिजू यांचं याच आशयाचं ट्विट होतं. त्याच्यानंतर पियुष गोयल यांचं याच आशयाचं ट्विट होतं. अनेक मंत्र्यांनी अशा प्रकारचं ट्विट केलं होतं. त्या ट्विटमध्ये हेच फक्त शब्द वापरण्यात आले होते, भारत माता की जय. अशा प्रकारचं ट्विट. पुढची ब्रेकिंग बातमी महत्त्वाची. रितेश देशमुख अभिनेता, सगळीकडनंच प्रतिक्रिया येतात. रितेश देशमुख यांनी तेच ट्विट केलंय, जय हिंद की सेना, भारत माता की जय. अभिनेते रितेश देशमुख यांचं हे ट्विट आहे. वेगवेगळ्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या क्षेत्रातून उमटत आहेत. भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानात पळापळ सुरू झालेली आहेत आणि केंद्रातल्या जी माहिती संरक्षण मंत्रालयाकडून सूत्रांकडून तिथल्या येते आहेत आमच्या प्रतिनिधींकडून की जे भारतीय हवाई दलाचे जे सगळे पायलट होते ज्यांनी हे ऑपरेशन जे ऑपरेशनमध्ये सहभागी होते ते सगळे सुरक्षित आहेत. त्यामुळे पाकिस्तानने किती फोकनार दावे केले की भारताची विमानं पाडली आणि अमुक आणि धमुक, भारताचे सगळे पायलट ऑपरेशनमध्ये सुरक्षित आहेत. ही सगळ्यात महत्त्वाची बातमी या क्षणाला इथे येत आहेत. एअर स्ट्राईक करणारे सगळे पायलट सुरक्षित, या क्षणाची महत्त्वाची बातमी. पाकिस्तानच्या सगळ्या बोगस दाव्यांना कुठेतरी तोंडघशी पाडणारी भारताची ही या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची भारताकडून येणारी अपडेट. ते सगळे पायलट होते. ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची माहिती या क्षणाची. एअर स्ट्राईक करणारे सगळे पायलट या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानला पळापळ करायला लावणारे, पाकिस्तानमध्ये घबराट करणारे जे वीर आपले पायलट होते ते सगळेच्या सगळे सुरक्षित हे ऑपरेशन करून परत आलेले आहेत. या महत्त्वाची बातमी या क्षणाची. सकाळपासून साधारणपणे काय काय घडलं, अनेक महत्त्वाच्या बातम्या आपल्याकडे येतात आणि आपण थोड्या वेळाने नागपूरला जाणार आहोत. त्यांच्याकडे आपण जाणार आहोत, त्यांच्याशी माहिती समजून तिथे घेणार आहोत. अनेक अपडेट्स रात्री येत आहेत. काय काय अपडेट्स आलेत मी तुम्हाला टाईमलाईन सांगणार आहे या क्षणी की टाईमलाईनमध्ये काय कसं घडलं. सगळ्यात पहिले प्रोवोकेशन ज्याला आपण म्हणतो की पाकिस्तानकडनं सगळ्यात पहिले काय कुरापत करण्यात आली होती. मध्यरात्री 1:20 पाकिस्तानमधील आतंकवादी ठिकाणांवरती भारताकडून हल्ला करण्यात आला. मध्यरात्री 1:50 भारतीय सेनेनं घटनेची माहिती दिली. मध्यरात्री पहाटे 2:46 संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ट्विट केलं. 3 वाजता पाकिस्तानकडून LOC वरती फायरिंग करण्यात आलं. पाकिस्तानकडून जिथे कुरापती करण्यात आलं. 3:03 पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याकडून घटनेचं ट्विट करत पुष्टी करण्यात आली. हे त्यांचं ट्विट एक प्रकारे महत्त्वाचं यासाठी आहे, ते का दाखवतोय कारण पाकिस्तानने कुठेतरी मान्य केलं आहे की त्यांच्या घरात घुसून भारताने हल्ला त्यांच्यावरती केला, एअर स्ट्राईक केलेला आहे. 3:10 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेवरती आपली प्रतिक्रिया दिली आहे. 3:15 वाजता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्र मंत्र्यांनी त्यांनी संवाद साधून त्यांना या घटनेची माहिती दिली. 3:20 पाकिस्तानकडून लाहोर सियालकोट विमानतळ बंद करण्यात आली आणि त्याची माहिती त्यांनी सगळ्यांना दिली. पाकिस्तानमधील लाहोर सियालकोट विमानतळ बंद करण्यात आल्याची घोषणा. पहाटे 4:54 एअर इंडियाकडून काही भागात विमानं रद्द करण्याची घोषणा करण्यात आलेली आहेत. अशा प्रकारची ही माहिती समोर आता आली आहे की कशा प्रकारे मिनिट बाय मिनिट कसं या गोष्टी घडत होत्या, कशा प्रकारे भारताने एअर स्ट्राईक केलं हे कळत होतं. भारतीय हवाई दलाबाबतची जी महत्त्वाची एक ट्विट येतं भारतीय सैन्याकडून, माफ करा, during the night of 6 and 7 May 2025, Pakistan Army resorted to arbitrary firing, including artillery shelling from posts across the line of control and IB posts. In J&K, 3 innocent civilians lost their lives in indiscriminate firing, shelling. Indian Army are responding in proportionate manner. जी, आणि मगाशी जो आपण बातमीचा उल्लेख केला होता की शुभम द्विवेदी यांच्या प्रतिक्रिया होती, काय म्हटलं ते ऐकूया. जी ने मानी गृहमंत्री जी मानी, मैं सबको बारंबार धन्यवाद देता हूं और बारंबार अपने देश की सशक्त सेनाओं, सशक्त सैनिकों को सलाम करता हूं, उनके साहस के लिए, उनकी वीरता के लिए और उनके धर्म रक्षा के लिए, देश और राष्ट्र की रक्षा के लिए.